हाय हॅलो नमस्कार मंडळी. आज मी नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे एका ऊसतोडी कामगाराचा. तर आज आम्ही खरंच खूप की आज ऊसतोडी कामगार बघा त्यांच्या जीवनावरती आज व्हिडिओ आहे. आज कितीतरी मेहनत करून ऊस तोडावा लागतो. खायला काही वाटत नाही, पण ते तोडणं, परत त्याची साखर होणं, परत गूळ बनणं, ह्या प्रकारचं जे ऊसतोडी कामगार करतात. ऊस तोडतात, ऊस तोडून ते कारखान्याला पाठवतात. ह्या पद्धतीनं हे आहे आणि खूपच कष्टाचं काम आहे. ऊस तोडून परत कारखान्यामध्ये जाऊन खायला घरामध्ये साखर असली का मस्त वाटतं, चहा मस्त लागतोय, सगळं मस्त लागतंय. पण खरंच खूप एवढं लय कष्ट असतं ह्याला. कितीतरी कष्ट करावं लागतं तेव्हा ते आपल्याला साखर आपल्या शरोशरी मिळत असते, गावोगावी मिळत असते. पण या ऊसतोडी कामगारांचं असं वेगळं जीवन आहे आणि ती कितीतरी मेहनत करून ती कट करून ऊस परत ती ट्रॅक्टरमध्ये भरायचं. ट्रॅक्टरमध्ये भरल्याच्या नंतर ते जाणार कारखान्याला जाणार. कारखान्यातली कामगार भरपूर कष्ट करणार, मग त्याचं ती साखर काढणार आणि मग तो आपल्या गावाकडं पॅकिंग होऊन येणार. मस्त असं आम्ही आलेलो आहे. आणि आज खरंच मला खूप आनंद झाला की आज इथं गाई म्हशी वगैरे दिसल्या. आज म्हस आहे, गाय आहे. गाईच्या ह्याच्यात पोटामध्ये म्हणतो आपण 36 कोटी 33 कोटी देव असतात. या प्रकारे गायीवर आहे, गाई म्हशी आहेत, हे बघा बघू शकता. आणि आज आम्ही खरंच खूप या ऊसतोडी कामगारांचा व्हिडिओ बनवायसाठी खास आलो होतो. तुम्ही बघू शकता की ऊसतोडी कामगार काय आहे त्या पद्धतीनं. कितीतरी ऊसाचा व्हिडिओ वगैरे मस्त असं मला इकडं आल्यानंतर हिरवगाळ गावाकडे आल्यानंतर मस्त वाटतं. आणि कितीतरी कष्ट करतात ऊसतोड कामगार, तेव्हा आपल्याला साखर खायला मिळते. हे खरंच आहे. तुम्ही बघू शकता की कितीतरी ह्यानं बनलेलं आहे. ऊसतोडीच्या कामगारांचं जीवन अनोळखी आहे. काय ऊसन मस्त, काय मस्त भारी वाटतंय. बघू शकता हे ऊस तोडणे कामगार घ्यायचा. धन्यवाद. पुढील भागात भेटू.